तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही पुण्यातील गणपती पाहण्यासाठी गेलो होतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि दाखवलेलंही होतं की दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालं होतं. पुढचे गणपती पाहण्यासाठी निघालो. प्रत्येक ठिकाणी खूप छान छान असं डेकोरेशन केलेलं होतं. इथेही खूप छान असं डेकोरेशन झालेलं होतं. नेमका हा कोणता गणपती आहे मला माहीत नाही, कारण मी फर्स्ट टाईमच गेले होते. या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. प्रत्येक ठिकाणी खूप छान छान असं डेकोरेशन केलेलं होतं. हा गणपती पुणे महानगरपालिकेचा होता, कारण इथे मोठ्या बोर्डमध्येही लिहिलेलं होतं आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं होतं. त्यानंतर तिथे भरपूर अशी स्ट्रीट शॉपिंगसाठी स्टॉल होते. एवढ्या छान छान वस्तूंचे स्टॉल्स लागलेत म्हणल्यास आपले पाय तिकडे जाणार नाहीत असं तर होतच नाही, कारण आपल्या बायकांचा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की शॉपिंगचे स्टॉल दिसले आणि तिथून आपण असेच तर निघून येत नाही. म्हणून मीही थोडीशी शॉपिंग केली. इथं हेअर ॲक्सेसरीज तर खूप सुंदर सुंदर होत्या. इथे पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी वगैरे होती. थोडंसंच काही लागणारे साहित्य होतं, तेवढंच मी घेतले व पुढे निघालो. गणपती पाहायला गेल्यानंतर मला नेमका व्हिडिओ कुठला घ्यावा हे समजत नव्हतं, कारण प्रत्येक गणपतीला मागच्या गणपतीपेक्षा भारी देखावे केलेले होते. हा अखिल गुंडांचा गणपती कसबा पेठेतला होता. हाही खूप सुंदर होता. डेकोरेशनही मस्त होतं. आता हा हनुमान मंडळ प्रतिष्ठानचा होता. इथे कृष्ण जन्माच्या कथेचा असं जिवंत देखावा केलेला होता. एवढ्या गोष्टी दाखवण्यासारख्या व व्हिडिओ घेण्यासारख्या होत्या की मला नेमकं कळतच नव्हतं. मला ज्या ज्या गोष्टी छान वाटल्या त्या मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. म्हटलं तुमच्याशीही शेअर करावं. सर्वात जास्त आवडला म्हणजे या गणपतीजवळील देखावा, कारण इथे संपूर्ण किल्ल्यांचा देखावा केलेला होता व त्याबद्दल माहिती सांगितली जात होती. आणि सर्वात शेवटी म्हणजे हा जिलब्या मारुती मंडळाचा गणपती. इथे 12 ज्योतिर्लिंगाची थीम केलेली होती. एकदम भारी वाटत होतं. 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिरही आतमध्ये बनवलेले होते. खूप भारी वाटत होतं. प्रत्येक गणपतीजवळ गर्दी मात्र भरपूर प्रमाणामध्ये होती. इथे पाहू शकता रोडवर अगदी चालण्यासारखी सुद्धा जागा नव्हती. भरपूर उशीर झालेला होता, म्हणून आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो. घरी निघाल्यानंतर आम्ही येते वेळी मेट्रो स्टेशनला गेलो. तिथे मात्र भरपूर प्रमाणात गर्दी होती. अजिबात जागा नव्हती. इथे तुम्ही पाहू शकता. मोकळी जागा दिसल्यानंतर पिल्लू मात्र पळत सुटला. घरी यायला आम्हाला 11 वाजले होते, म्हणून स्वयंपाक तरी काय बनवलेला नव्हता. येते वेळेसच पार्सल घेऊन आलो होतो. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.